रायगड जिल्ह्यामध्ये होलिकोत्सवाची धूम सुरू झालेली आहे। विशेषतः कोळीवाड्यांमध्ये अधिक उत्साह पाहायला मिळतोय। रात्री ठिकठिकाणच्या कोळीवाड्यात होळ्या सजवण्यात आलेल्या होत्या। मुख्य होळीच्या आदल्या दिवशी धाकटी होळी साजरी करण्याची प्रथा आहे। महिलांनी सजून आणि नटून होळीची मनोभावे पूजा केली, नैवेद्य दाखवला। महिला, पुरुष, लहान मुलं पारंपरिक वेशभूषेत डीजेच्या तालावर नाचतानाही दिसले। काही ठिकाणी देखावेही साकारण्यात आलेले आहेत। यावेळच्या देखाव्यात छावा चित्रपटाची झलक पाहायला मिळते। कोळीवाड्यातल्या होळीचा आनंद घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे। कोळीवाड्यामध्ये खूप जल्लोषाने हा सण साजरा करतो। आम्ही लेडीज लोक पुरणपोळ्या म्हणजे आपल्या हवळे मातेचा हा नैवेद्य आहे। पुरणपोळी बनवतो, सर्व वेगवेगळ्या प्रकारचं सर्व बनवतात। आणि आमची हवळे माता ही नवसाला पावणारी आहे, पिढ्याने पिढ्या नवसाला पावणारी आहे। आणि पुन्हा ज्याच्या म्हणजे ही आई नवसाला पावते ते दरवर्षी साड्या आणतात आमच्या आईला। जवळजवळ 50 साड्या आमच्या आईला होतात, त्याचे आम्ही लिलाव पण करतो आणि म्हणजे आईचे म्हणून सर्व घेतात। होळी हा आमचा पारंपरिक सण आहे। अगदी पिढ्याने पिढ्या आमची होळी हा सण साजरा करतो। आमची होळी नवसाला पावणारी आहे। प्रत्येक मुलं म्हणजे आमच्या इथल्या एरियातले मुलं आदल्या महिन्यात पालखीचा सण असते, पालखीला मॅची खेळतात। ते होळीकडे प्रार्थना करतो की होळी माऊली आम्हाला पहिला नंबर मिळू दे। आणि ही आमची 14वी ट्रॉफी पहिल्या नंबरची विनरची हे आमच्या होळीची नवसाला पावते। आम्ही सगळे एकत्र येतो, खूप मजेने सण साजरा करतो। खूप प्रमाणात पुरणपोळी बनवतो एकत्र येऊन। आणि सगळ्या पुरुष मंडळी, लेडीज मी रात्री बसून पुरणपोळी खाणार, एकदम अक्षरशः उत्साहात साजरा करतो। पुन्हा रात्री जेवण एकत्र असते, सर्व एकत्र जेवणार, असा आमच्या प्रकारे आम्ही हा सण साजरा करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।